कुठं जायचा प्लॅन चाललाय, बघूया पक्का होते का तोच. आता कशाला सांगू, व्हिडिओ मध्ये कॅन्सल झाला मग काय करू. बघा मंडळी, हे माझं ब्लाऊज झालेलं आहे शिवून आणि काहीशी अशी डिझाईन केले. कांदा कट करून घेतला. तर उद्या जर चिकन मटन काय आणलं तर उद्याच्या म्हणजे भाजून वाटून ठेवते, म्हणजे टेन्शन नाही. इकडं अंड्याचं कालवण टाकलंय. गौराशला तर अभ्यासाला बसवलाय आणि येऊ बघा कसा वही घ्यायला. घे बाबू दादाची वही, घे घे शोना, घे वही, घे दादाची, दे बोल दे. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्ताना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर इकडं बघा सकाळी सकाळी काय याचं खाऊ घेतलं बनवायला, थोडंसं खाल्लंय आणि गौराशला सुद्धा दिले. इकडं जवळावडीचं मिक्स केलं आणि त्याला चपाती आणि जवळावडी दिले. आंघोळ अजून बाकी आहे, पण स्वतःचं खाऊ खायचं सोडून दादाचं खाऊ पाहिजे, आहे का. हाय कसा वरती चढते बघा पायावर. स्वतःचं खाऊ सोडून दादाचं खाऊ पाहिजे, त्याला दुसरं खाऊ पाहिजे. हा, स्वतःचं खाऊ थोडंसं खाल्लं आणि फुर करतंय. आता सकाळ झालेले आहे. आज काय नाही जेवणाचं, कारण कालची चिंबोरी आहे, परत कोलंबी आहे, जवळा होता. तर मग असा जवळा जास्त करून खात नाही, वडी छान लागते आणि मस्त खातात. ते बघा आलं डिंबू, आलं माझी शेंडू. तर मग ते मिक्स वगैरे करून ठेवलंय आणि वड्या सुद्धा टाकल्यात. आता गौराशला तेच नाश्त्याला पण देते. आणि भात देऊ का चपाती देऊ? भात नाही, भात 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 खात नाही काय नाही, थोडासा दे. हा थोडा दे. ये आणि भात. तर भात सुद्धा झालाय. भात झाला, याची किमटी झाली, भांडे वगैरे घासून घेतले, झाडू वगैरे मारून घेतला. आणि कालच अरे मॉप खराब झालेला आणि जास्तीचं काम लागतं म्हणून यांनीच मॉपने पुसून घेतलं. कालच आधी मॉपने मला बोलतात मी पुसेल, मला काय तेवढं ये नाही. तर आता याचं चाललंय कसं करते, कशा करते 36 कसं छ तला त वेलांटी स 36. गुड्डू आता कुठं राहिली, आवाज दे गुड्डू त्याला. गुड्डू आता कुठं राहिली शोनू, 36. गुड्डू आता कुठं राहिली, कुठं राहिली. दिसतंय का, दिसतंय नित्यांश, दिसतंय नित्यांश, दिसतंय. चला मंडळी, तर वाजलेत 2:05. मस्त जेवले वगैरे मी आले आणि काय बोलतात त्याला, जवळ्याच्या वड्या वगैरे बनवल्या. आता आई बाबा सुद्धा जेवले आणि आज जायचं आहे मला. मी जाणार आहे गौरांशला आणायला, नाही तर हे जाणार होते, पण मी बोललो की मी जाते, थोडंसं टीचरांसोबत पण बोलायचं होतं. आणि आता व्लॉग मी कालचा अक्षरशः 4-5 वेळेला एडिट करून टाकलाय, म्हणजे मला काय समजतच नव्हतं काय त्याच्यात माझं चुकलं. सारखा रिमो येत होता, एवढं डोकं फिरणं. मला काल तो व्लॉग टाकायलाच भेटला नाही. तर आज मी तो जसा अपलोड होईल तसा टाकेल. आता होईल 2:30-3:30. नित्यांश पण झोपलाय, तसं मी टाकेल आता. आणि आता झोप नाही येत मला आज, नाही तर रोज झोप येते. तर आता मी जी पनवेलवरून साडी आणलेली, म्हणजे आता हळदीला वगैरे लागेलच ना लावायला, तर त्या 2 साड्यांपैकी एक कुठली तरी लावेल म्हणून ब्लाऊज वगैरे शिवते. तर ही जी आहे तर तिचं ब्लाऊज पीस कट करते आता. आणि मला असं वाटत होतं की मला आवडलीसुद्धा साडी, पण कलर मुलं थोडंसं मला जरा हे झालं आहे. याच्यात असा रेड कलर भेटला असता ना मला, तरी पण बेस्ट झालं असतं. आता जी मी लग्नाला आणली ना साडी त्याच्यामध्ये, कारण साखरपुड्याची साडी आहे, ही साडी एकदम सेम व्हायला आल्यात. ही थोडीशी डार्क कलर आहे त्याच्यापेक्षा. जाऊ दे, आता घेतले तर घेतले.
तर आता मला ब्लाऊज पीसेचं कट करते. तो काय आज बसले मी थोडीशी, तर मग होऊन जाईल. कालचा ब्लाऊज घेतला आहे तो मी शिवायला, तर तो थोडासाच राहिला आहे, तर तो काय आज बसले तर मी होईल. तर त्याच्या अगोदर बोललो हा करून घेते, हा ब्लाऊज पीस कट करून घेते, म्हणजे कट केलेला असला ना मग शिवायला टेन्शन नाही, डायरेक्ट आपण बसू शकतो. याला फॉलसुद्धा बसवायचे. अजून एक साडी आहे वाटतं माझी, हां ती लाल कलरची. परत बाकी झाल्या, तर आता हिचंच करून गेले फटाफट जेवढ्या आहेत तेवढ्या. तरी पण माझ्या आईच्या साड्या कमी झाल्या, म्हणजे मी शिवायची ब्लाऊज, मग नंतर पनूची ब्लाऊज तिला बसायला लागली छान मस्तपैकी, आणि ती कशी जवळ असल्यामुळं मग टेन्शन नाही. तर मग पनूकडं देते ती. आणि माझं असं आहे की कशाला बाहेर खर्च करायचा आहे ना, तिला बसतात आणि आम्ही शिकलो आहे दोघी पण, तर त्याचा काहीतरी फायदा तिला. आणि बाहेर ब्लाऊजांची शिलाई किती आहे, डेंजरवाली महाग आहे ब्लाऊजची शिलाई, म्हणून मग मीच शिवायची, मीच फॉल वगैरे बसवायची तिच्या साड्यांना. पण आता जसं मला वाटतं नित्यांश पोटात होता ना तेव्हापासून मी बंद केलं. मग तेव्हापासून पनू घेते, पनू शिवून देते तिची ब्लाऊज, तिची मस्त बसतात तिलासुद्धा, आणि जवळ असल्यामुळं तिला इझिली घेऊनसुद्धा जाते ती. म्हणून मग मुली असलेल्याचं काहीतरी आईला एवढं आपल्याला शिकवलं, सगळं केलं, मग कशाला तिचे पैसे दुसरीकडं वेस्ट घालवायचे, म्हणून मग आम्हीच शिवून देतो. आईंचे पण मी शिवायची, पण आता माझेच मला शिवायला टाईम नाही भेटत, तर मग आईंचे शिवायला काही भेटतच नाही. फॉल वगैरे मी बसवून द्यायची आईंना, पण आत्ता फॉल बसवायला पण त्यांच्या टाईम नाही. तशा 2-3 साड्या आहेत त्यांच्या साखरपुड्याची वगैरे, मग त्यांनी ते त्यांच्या टेलरकडे दिले. बाकीच्या डेली वेअरच्या वगैरे असतात त्याच्या मी बसवून देते आईंना फॉल वगैरे. तर आता चला, नित्यांश पण झोपलं, मी जाता उठणार तो, मग तिकडं आई बाबांकडे द्यायला लागेल. मग आळ्यावर सगळी कामं असणार, जसं आता जर चिंबोरीचं कालवण झालं, मग संध्याकाळचं काहीतरी बघायला लागेल, संध्याकाळचं कसं काय ते. चला आत्ताचं मी सगळं सांगते, आताच बोलता बोलता 4 मिनटं झाली. चला मी कट करून घेते ब्लाऊज पीस. नेतच नाही, नवऱ्याला बोलून 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 जायला लागते. आता एक कुठं जायचा प्लॅन चाललाय, बघूया पक्का होते का तोच. आता कशाला सांगू, व्हिडिओमध्ये कॅन्सल झाला मग काय करू. पचका प्लॅन आपला महाबळेश्वर जायचा. लगेच आले का नाही, लगेच आले का नाही सांगू तुला. नित्यांश तर पोटात असल्यापासून, म्हणजे जेव्हापासून प्रेग्नंट राहिले तेव्हापासून मी गेली नाही. जवळजवळ आता वर्ष झाला. नित्यांशचं ते बनवायचं राहिलंय 7 महिन्याचं. आता ना मला कंटाळाच येतो बनवायला. किती महिने राहिले अजून, 7वा 8वा 9वा 10वा 11वा 5 राहिले. आणि यांनी काय आणलेलं बघा, मटन चुस्ताचं झालंय पुस्ता. दिसते तर तशीच लसणावर टाकते ना, चिंबोरी संपली का टाकले फ्रीजमध्ये. कोलंबी पण आहे, आता येईल बघ काय इतर हे, आता बघते काय सांगतात. आणि मग अंड्याचं मस्त, मला थोडंसं कालवण बनवते, मला अंड्याचं कालवण आवडते, ते बनवते. आता पहिला भाकरी बनवते आणि मग पुढचं. उद्या तर माळा साफ करायचा आहे. मज्जा सगळं करून मग माळा साफ करायला लागेल. किती वाजता बोलवायचं बघू. एकदा वरतून उतरून जर मला काय बनवायला सांगितलं ना, मग झालं. मला असं वाटतं कुठं तरी निघून जावं. कुठं जाऊ निघून, जा बोलतात.
फिरून ये जा म्हणजे काय हा. चाललीस कायमचीच हं? कायमचीच. काय म्हणते चालली हा. कंटाळा आला मला कामाचा आता. दमले मी. कामावर ठेव मग मी कुठं जाते कमवायला, मी कामवाली पैसे ठेव. ना पैसे मी जातो ना कामाला, पैसे तर उद्याचं काय मागवतात त्याच्यावर आहे. आई बोलते पाया आणलं दोन टाइम होईल. तर काय पण आणलं तरी ते 2 टाइमच होईल. पायाच आणलं पाहिजे असं आहे. काय पण आणलं तरी 2 टाइम. उद्या मटण आणतील बाबा, पण तो मटण किती वाजता येईल माहिती आहे का? 11 वाजता. ते बनवायचं कधी? मला सुट्टी असली की लवकर येतो तो. तुम्ही सुट्टी घेताय उद्या? कशाला? मग मला सुट्टी असली का लवकर येतो बोलताय. मला सुट्टी असल्यावर येतो लोक असं बोललो नाही, सांगितलं. मंडळी 7 वाजले. टिकळी लावायची विसरलेच मी. मगाशीपासून आठवण करते. एक लावले ऑरेंज कलरची, पण ही लावायला विसरतेच. इकडं कांदा कट करून घेतला. तर उद्या जर चिकन मटन काय आणलं तर उद्याच्या म्हणजे भाजून वाटून ठेवते, म्हणजे टेन्शन नाही. इकडं अंड्याचं कालवण टाकलं आहे, ओटा वगैरे पुसून घेतला आहे, टेन्शन नको. आणि कांदा भाजून घेते म्हणजे उद्याची तयारी. उद्या मला काय बोलतात ते माल्यावर चढायचं आहे, त्याच्यामुळं वाटण असल्यावर कसं डायरेक्ट टाकलं आणि झालं. चल गौरांची जेव जा. काय शोधायला आलाय? काय नाही, थंड थंड जेव जा. आता भाकरी घे. गौरांशला तर अभ्यासाला बसवलाय आणि येऊ बघा कसा वही घ्यायला. घे बाबू दादाची वही घे. घे शोना, घे वही घे दादाची. दे बोल दे. दादा वही दे. दादा वही दे. ही मॅट ना खूप युजफुल आहे. असं आपल्याला बसायला सुद्धा खूप छान आहे. कुठं नेऊ शकतो. बघ 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 बघ. दादा दे, दादा दे वही दे. दादा वही दे, दादा वही दे. आज वाक्य सांगते, बघू याचे किती बरोबर येतात. वेगवेगळा शब्द आहे. आजचा दिवस. आजचा दिवस. वेगवेगळा शब्द आहे, एका रेषेत टाकू नको. आजचा दिवस. इथं माझा हा ब्लाऊज राहिलेला तो थोडासा शिवायचा, तो कंप्लीट करते. बघा मंडळी, हे माझं ब्लाऊज झालेलं आहे शिवून. आणि काहीशी असं अशी डिझाईन केले. आणि मी ही डिझाईन ना पहिल्यांदा केले. डिझाईन म्हणजे लेस बसवले फक्त अशी. आणि ही एवढ्या आता वर्षातनं मी अशी पहिल्यांदा केलेली आहे डिझाईन, अशी लेस बसवून. काही काही अशी फुल पण लावतात, काही काही इथून अशी घेऊन असं काहीतरी करतात. पण मी अशी काहीतरी केले. याला अजून नाडी बसवायची बाकी आहे, तर ती आता मी नंतर बसवेल. तर हे असं काहीसं झालेलं आहे. आता एक झालं आहे, अजून एक बाकी आहे. एकदाचा झाला आहे हा ब्लाऊज. लेस खूप छान मला आवडली आहे अशीवाली. तर अशामधली 3 टाईपमध्ये, ही डार्क गोल्ड आहे, एक सिल्वर आहे आणि एक थोडीशी गोल्ड आहे. 3 टाईपमध्ये आणले मी. आता गौरशला जरा सराव दिलाय अभ्यास करायला. मग काय लावलेस? किती वाजले? 10:15 वाजले. नित्याशी खेळतोय. गेली चल. काल काल झाले ना. आणि इथं आता मी एक, झोपायचं थोडं टाइम काढून ब्लाऊज शिवायचं चालू आहे. आता अजून एक आहे ती पिस्ता कलरची, तिचा ब्लाऊज शिवायचा. तिचं जरा डिझाईन बघायची कसं शिवायचं आहे ते. तर याला नाडी बसवायचे. शेंडू मध्ये बघते, शेंडूला भूक लागली. भूक पण लागली आणि झोप पण आली त्याला. तर आता त्याचं खाऊ ठेवलंय
आता झोपायचं आणि उद्या उठायचं आहे. उद्या तर खूप घाई गडबड होणार आहे. लवकर थोडंसं उठायला लागेल कारण इकडचा अभिषेक, मंदिरातला अभिषेक, जेवण बनवायचं आहे. आणि आत्ताच मी ते वाटून घेतलं, म्हणजे उद्या काय पण आणा, मटण आणा, चिकन आणा, वाटण बनवून घेतलं म्हणजे कांद्याचं, म्हणजे मोकळे मी डायरेक्ट टाकायला. काय बाबू काय झालं? मटण टाकणार आणि मग माळ्यावर चढणार 9:30-10 पर्यंत बोलले, म्हणजे माझं सगळं होईल. सगळं म्हणजे आता काय होतंय आणि काय राहते बघूया. तर चला आजचा व्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.